निवेदन मला द्या, मी तहसीलदारांना विद्वान सांगतो। थोड़ा मागे एक मिनट साफ सुथरा है। महाराष्ट्रातला सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे। सोयाबीन 4,000वर येऊन ठेपलेला आहे। 7-7,500 उत्पादन खर्च प्रति क्विंटल आहे। सोयाबीनला किमान 8,000 रुपये भाव मिळाला पाहिजे आणि कापसाला 10 ते 12,500 रुपये भाव मिळाला पाहिजे, ही आमची मागणी आहे। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा आणि हक्काचा पीक विमा पात्र शेतकऱ्यांना 100% टाका, अशी आमची मागणी आहे। 3 दिवसापूर्वी झालेल्या पावसाने जे काय नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई द्या, येलो मोजेकचे नुकसान भरपाई द्या आणि शेतीला मजबूत असं कंपाऊंड करून द्या। संत्रा मोसंबीच्या गळतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, धानाला 2,000 रुपये बोनस द्या, यासह इतर मागण्या घेऊन आज सकाळपासून सिंदखेड राजाला राजमाता जिजाऊ माँसाहेबांना अभिवादन करून मी राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा ज्या राजवाड्यात जन्म झाला त्या राजवाड्यासमोर अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। सरकारने जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाही आणि सोयाबीन कापूस उत्पादकांना दिलासा देत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही खाणार नाही, असा ठाम निर्धार मी केलेला आहे आणि गावागावातून शेतकऱ्यांचा जोरदार पाठिंबा या आंदोलनाला मिळतो आहे। आंदोलनाचे टप्पे कसे राहतात? आज मी अन्नत्याग आंदोलनाला बसलेलो आहे। उद्या महाराष्ट्रातले सगळे शेतकरी तहसील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनं देतील। परवा दिवशी गावागावात प्रभात फेऱ्या निदर्शनं होतील। त्यानंतर गणपती बसतील, गणपतीसमोर सोयाबीन कापसाची आरास मांडल्या जाईल आणि गणपतीला प्रार्थना केल्या जाईल। या राज्यकर्त्यांना सुबुद्धी द्या आणि त्यानंतर ग्रामसभेचे ठराव महाराष्ट्र सरकारला पाठवण्यात येतील आणि मग चक्काजाम आंदोलन सुरू होईल। असे टप्प्याटप्प्याने या आंदोलनाची तीव्रता वाढवली जाणार आहे। तुमच्या आंदोलनामुळे आता सणासुदीचे दिवस आहेत, तुमच्या आंदोलनामुळे जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर तुम्ही शेतकऱ्यांना काय आव्हान करणार? आमचं आंदोलन हे लोकशाही मार्गाने आहे, शांततेच्या मार्गाने आहे। जर राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये असं सरकारला वाटत असेल तर सरकारने वेळीच या आंदोलनावर तोडगा काढला पाहिजे आणि सोयाबीन कापूस उत्पादकांना न्याय दिला पाहिजे। सरकारने कुठली चर्चा आमच्याशी केलेली नाही आणि सरकारला जर वाटत असेल की यांना बसू देऊ, यांना सोडू देऊ, तर मग वेळ प्रसंगी शेतकऱ्यांची पोरं जर का रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आक्रमक रूप धारण केलं तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही, त्याला सरकार जबाबदार असेल। न्याय मिळणार नाही तोपर्यंत अन्नाचा कण खाणार नाही। माझा जीव गेला तरी चालेल पण न्याय मिळेपर्यंत थांबणार नाही, हा निर्धार आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी आणि मी स्वतः आता केलेला आहे। कुणीही माझ्यापर्यंत आलं नाही। मध्य प्रदेशमध्ये सुद्धा सोयाबीनचं आंदोलन आता पेटलेलं आहे आणि मध्य प्रदेशचे सुद्धा शेतकरी नेते 2-3 दिवसामध्ये इथे या अन्नत्यागाच्या आंदोलनाच्या ठिकाणी येणार आहेत। काही उत्तर प्रदेश आणि दिल्ली भागातले शेतकरी नेते सुद्धा येणार आहे। देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक शेतकरी नेते आम्हाला पाठिंबा द्यायला या ठिकाणी येणार आहेत।